2005 मध्ये कॉन्स्टेबल म्हणून भरती झालेले हेड कॉन्स्टेबल रंजन तेलंग यांनी 2023 पर्यंत 70हून अधिक लहान मुलामुलींची सुटका करून त्यांना त्यांच्या कुटुंबियांच्या ताब्यात दिले आहे. 2023 पर्यंत लोणावळा, मलकापूर, पुलगाव या स्थानकांवर तैनाती दरम्यान 7हून अधिक RPUP प्रकरणे आढळून आली आहेत. सन 2015 आणि 2023 मध्ये आरोपीला GRP अकोलाने अटक करून 2 लहान मुले आणि 1 चिमुरडीचे अपहरण केले होते आणि नुकतेच 2023 मध्ये मुंबईमधून अपहरण झालेल्या 6 वर्षाच्या मुलीला वाचवले होते. आरोपीला मुंबई पोलिसांनी अटक केली आहे. मलकापूर येथील पोस्टिंगच्या काळात त्यांनी स्वतः तिकीट दलालीचे 5, बुलढाणा, नांदुरा, बोदवड येथे प्रत्येकी 1 आणि धामणगाव येथे 2 प्रकरणे पकडली. नुकतेच सन 2023 मध्ये शेगाव येथे दाखल झालेल्या RPUP प्रकरणात केबल चोरी 4 आरोपी पकडले गेले आहेत आणि त्यांनी अतुलनीय शोध दर्शविला आहे. हेड कॉन्स्टेबल रंजन तेलंग यांनी आपल्या सेवेत असताना 5 जणांना आत्महत्येपासून वाचवले असून त्यांच्या कुटुंबियांची चांगली वागणूक देऊन त्यांना आत्महत्या करण्यापासून रोखले आहे. मलकापूर येथे पोस्टिंग असताना त्यांनी एका आदिवासी गरोदर महिलेवर बलात्कार करून अपहरण करणाऱ्या आरोपीला पकडून जळगाव जामोद पोलिसांच्या ताब्यात देऊन तिचे प्राण वाचवले. हेड कॉन्स्टेबल रंजन तेलंग यांच्यावरील सर्व कामांमुळे RPF विभागाचे नाव उंचावले आहे. त्यांचे माध्यमांनीही कौतुक केले आहे. त्यामुळे त्यांना 8 फेब्रुवारी 2024 रोजी अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघातर्फे विशेष पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. त्यांचे वरील सर्व कामे पुरस्कारास पात्र आहेत. या कारणास्तव हेड कॉन्स्टेबल रंजन तेलंग यांना विशेष रेल्वे सेवा पुरस्कार देण्याची शिफारस करण्यात आली आहे. आणखी नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या देशमुख एक्सप्रेस न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा.